आज मला राहून राहून दुःख होतंय की अखेरच्या क्षणाला दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एक व्हावी यासाठी दादांनी मला 2-3 वेळा आग्रह केला की अंकुशराव, तुम्ही विठ्ठल शेठ मणिया, श्रीनिवास पाटील, तुमचे साहेबांशी चांगले संबंध आहेत, नेहमी तुमच्या वारंवार भेटीगाठी होतात, साहेबांशी आपण बोला आणि दोन्ही राष्ट्रवादी एक कशा होतील या दृष्टीने प्रयत्न करा. आम्ही आमच्याकडनं जेवढे प्रयत्न करता येणे शक्य होते तेवढे मी आणि विठ्ठल शेठ सातत्याने करत होतो, परंतु त्याला दुर्दैवाने काही यश येऊ शकलं नाही. परंतु मध्यंतरी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढण्यासाठी आम्हाला निर्णय झाला आणि तो वरिष्ठ पातळीवर झाला असल्यामुळे पुण्यामध्ये देखील पुण्याची जबाबदारी सुप्रियाताईंनी मी आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे आमच्या दोघांवरती सोपवली. आम्हाला ऐन वेळेला आमचा पूर्वीचा अध्यक्ष आम्हाला सोडून गेल्यामुळे आमची थोडी पंचायत झाली होती, पण दादांशी चर्चा करत असताना बऱ्यापैकी वाटाघाटी झाल्या आणि त्यावेळी दादा म्हणत होते की काय नेमकी माशी कुठे शिंकली माहिती नाही. खरं म्हणलं तर आपण 12 डिसेंबरलाच एकत्र येणार होतो, पण तो येऊ शकलो नाही. ठीक आहे, निवडणुकीनंतर आपण निश्चितच एकत्र येऊया अशा पद्धतीचं त्यांचं बोलणं देखील झालं होतं. त्यांची आणि माझी आणि विशाल तांबेंची 2-3 वेळा रात्री उशिरापर्यंत बैठक व्हायची. शेवटच्या दिवशी तर आम्ही दादा आमच्याबरोबर 2:30-3 पर्यंत होतो आणि आम्ही तर सकाळी 7 वाजता बाहेर पडलो आणि एबी फॉर्म वगैरे दिले. दुसऱ्या दिवशी शेवटच्या दिवशी सुद्धा 2 वाजेपर्यंत एबी फॉर्म देण्याची मुदत होती. दादांना त्या दिवशी बीडला जायचं होतं. बीडला एक काहीतरी कार्यक्रम होता. आम्ही आतमध्ये एबी फॉर्म देणं घेणं किंवा बाकी चर्चा चालली